आपणच जातो आहे चासकमान डॅम पुणेला. आणि जर तुम्हाला ऑफ रोडने आवडत असेल ना तर ही प्लेस ही राईड तुमच्यासाठी बेस्ट आहे. आणि माझ्यासोबत झाला आहे ते मोठा प्रॉब्लेम, राईडमध्येच तुटला आपला टॉप आहे. आणि मग पुढे काय झालं ते बघा आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तर चालू करू आजचा व्लॉग. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही नीट असाल. आणि आज घेऊन आलं आहे मोठो ब्लॉग. आणि आज मी सोलो नाही चाललो, आज चाललं आपला ग्रुप बरोबर. आणि आज आहे आपली ग्रुप राईड FTRC बरोबर. आज आपण चाललो आहे चासकमान डॅम. चासकमान असं सुद्धा काहीतरी नाव आहे. जर मी काहीतरी प्रोनाऊन्सिएशन वेगळं करत असेल तर माफ करा मला. आणि ते माझ्या घराच्या इथून म्हणजे आता आपण निघालो भांडूपवरून आहे ते ऑलमोस्ट 166 किलोमीटर पुण्यामध्ये आहे. सो जाऊ, आज मोठी राईड होईल थोडीशी. 160 320 किलोमीटर 16-32 नाही असतं तसं गणित थोडंसं चांगलं आहे मित्रांनो, एवढं काय टेन्शन घेऊ नका. सो 320 किलोमीटर आपल्याला जायचे, जाऊन यायचं आहे, ठीक आहे. आणि इथून जो वेळ लागतो माझ्या घराच्या इथून तो लागतो ऑलमोस्ट 3-4 तास. 3 तास 50 मिनटं मॅपवर दाखवते, म्हणजे 4 तास पकडून झाला. आणि येस, मी निघालो लेट. येस, मला निघायचं होतं 5 वाजता. बट प्रत्येक वेळीची आपली प्रथा 8 मिनटं लेट आहे. मी आज 5 वाजता निघणार होतो, कारण 5:30ला आपल्याला कळंबोलीला पोचायचं असतो. सकाळ ट्रॅफिक नसतं, सिग्नल नसतं. सो अर्ध्या तासात कळंबोली इझिली जाऊ शकतो आपण, एवढं काय टेन्शन नाही. सो आता पण काय नाही, आपण जाऊ पटापट. आणि कळंबोलीला आपला मीटअप पॉईंट आहे. तर एक गोष्ट मिसिंग आहे माझा काल आहे ना, त्या गोष्टीमुळे मूड आहे असा खराब झाला मित्रांनो. तर ते गोष्ट काय नाही पुढे सांगतो, कारण इथे आहे ना आता रस्त्याचं आपलं काम चालू आहे थोडंसं. तर तो रस्त्याचं काम आपण जे चालू आहे तिथून आपण क्रॉस करू, मग तुम्हाला सांगतो का माझा मूड थोडासा खराब झाला तो, ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, आपल्या गाडीला मी बनवायला दिलेलं फ्लॅगफूल पाठीमाला आपला जो ग्रुपचा जो झेंडा असतो, किंवा 26 जानेवारीची राईड आहे आपली, 15 ऑगस्टची राईड आहे, तेव्हा आपल्याला फ्लॅग लावायचा असतो. तो मी बोललो की एक पोलच बनवून दिले. ऑलरेडी मी ह्याच्या आधी एक पोल बनवलेला मित्रांनो, पण त्याचा काय सीन झाला, आपण जेव्हा गावाला गेलेलो गणपतीला मी लावून गेलो एकदम 1 साईड. आणि बेली येता येतं टाण हालायला लागलेला ना तो. मी बोललो सीन काय झाला, आवाज कुठे येतो, तेव्हा समजलं की तो आपला पोल तुटला आणि मधूनच ब्रेक झाला. आपल्या पाठीमागे त्याच्या तो सगळं जे लावलेलं तसंच आहे. आणि ते काढलं एकदम बेकार दिसून, म्हणून मी काही काढायचा प्रयत्न केला नाही. त्याला का मी बाजूला एमसील वगैरे लावून फुल पॅक करून ठेवलेलं, बाई तुटलंच नाही पाहिजे. पण तरी पण तो पोल आतून तुटला. सो ती गोष्ट झाली ती झाली. मी ह्या बुधवारी वेडनेसडेला गेलेलो सह्याद्री कस्टम, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. त्याचं काम चांगलं आहे, असतं काय टेन्शन नाही. फक्त काय दादाने डिले केलं. काल मला तो बोललेला की तुला सॅटरडेला मी देतो म्हणून पोल तू लाव. बट काल त्याच्याकडे आलाच नाही, कारण मी त्याच्यावर पावडर कोटिंग करायला पण दिलेली. सो त्याने पावडर कोटिंग करायला जोगेश्वरीला कुठे दिलेलं आणि त्याच्याकडे येईपर्यंत वेळ लागला. सो त्यामुळे मग सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणून त्याने मला पोल दिला नाही. आणि म्हणून माझं थोडंसं मूड ऑफ झालेलं. पण आता मूड एकदम भारी आहे, कारण बाई आपली राईड चालू आहे आणि राईड चालू आहे. त्यामुळे आपण राईडला जाताना श्री स्वामी समर्थ रक्षण करा स्वामींना. येस, शक्य करतील स्वामी. आणि स्वामी बोलतात भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. तर आपल्याला असं काही टेन्शन नाही, फक्त गाडी आपण आपल्या लिमिटमध्ये चालवायची. आणि KTM आहे म्हणून छपरीसारखे चालवून अजून त्याचं नाव खराब आपल्याला करायचं नाही, म्हणून एकदम शिस्तीत. फक्त मी आता पुढे लाईट लावलं, कारण दिसतच नव्हतं काही, म्हणून लाईट लावलं मित्रांनो. आणि तो तुम्हाला डायरेक्ट कळंबोलीला. तर मित्रांनो जस्ट निघालो आता आपण कळंबोलीवरून. चहा प्यालो. हा काय आपला ब्रेकफास्ट पॉईंट नव्हता, ब्रेकफास्ट पॉईंटचा मी मॅप लावलेला आहे. राडवा हो, येस, व्हेरी गुड. ब्रेकफास्ट पॉईंट आहे आपला. 1.46 मिनिट आहे, 84 किलोमीटर आपल्याला जायचं आहे मित्रांनो. फायनली आपली राईड चालू झालेली आहे. आता वाजले 6:19, 6:15ला आम्ही निघालो इथून कळंबोलीच्या इथून. कळंबोलीला फक्त कॉफी प्यालो आणि चाललो आता आपण ब्रेकफास्ट पॉईंटच्या इथे. तिथे आपल्याला बाकी सगळे रायडर जॉईन करतो जे पुण्यावरून येणार आहेत. आणि आपला ब्रेकफास्ट पॉईंट जो आहे ना तो आहे कामशेतला. आणि खूप सारे रायडर्स आज कॅन्सल झालेले आहेत. आणि कमी लोक येतं पटकन जाऊन आणि पटकन येऊ आपण, कारण आज आहे आपला वर्ल्ड कप. वर्ल्ड कप फायनल आहे आणि जिंकणार तर इंडियाचा आहे भाई, विषय तर नाही काही इंडियाचा. पुढे लीड करतात अभिमन्यू सर. चला जाऊ. खूप दिवसानंतर ब्रेकफास्ट राईड बोलतो आहे.
ग्रुप राईड करतो आहे. कारण आता लास्ट 2-3 महिने झाले मी FTRCवर कोणती एकच राईड केलेली नाही. मी फक्त सोलो राईड करत होतो. जसं आपण अक्कलकोट जाऊन आलो आणि अक्कलकोटचा ब्लॉग तर खूप भारी झाला आपला. तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यामुळे. आणि तुम्ही जर नवीन असाल तर जाऊन तो ब्लॉग बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आपण बाईकवरून गेलेलो, सोलो गेलेलो, मजा आलेली. हे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. आणि फायनली मित्रांनो उजेड व्हायला सुरुवात झालेली. समोर बघू शकता आपले डोंगर दिसायला लागले आणि तो प्रॉक्टिकल व्ह्यू आहे यार. ही खरी राईड आहे सकाळी सकाळी निघण्याची. इथे थंडी जामच आहे यार. आसरेवाडीला जसा पोचलोय काय वांडळवाडी मित्रांनो, खतरनाक थंडी लागायला लागले बाबा. बघ ना समोर ड्रॉप पडलं या महिन्यात. म्हणजे इथे असं आहे की इथे जे काय होतं ना सगळं एक्स्ट्रीमच होतं. पाऊस आला तरी एक्स्ट्रीम, ऊन पडलं तर भाई ते तर काय डबल अगणितच आहे त्याचं. आणि थंडी बघ ना काय वाटते यार. भेंडी मला असं वाटतं ना का माझा ग्लोव्ज घालावे मला, पण काय करू, काय करणार आता, घालू शकत नाही कारण आपले राईड सगळे नंतर झालेले. आणि जरा बरं वाटतं यार, ह्या थंडीचा फील घेतला पाहिजे. कारण मुंबईला कुठे भेटते अशी थंडी. AC लावली तर तसं असं वाटतं नाही तर काहीच नाही. आणि त्या AC तो फील नाही ना भाई. नॅचरल AC तर नॅचरल AC असते बाबा. आणि मस्त आहे ना असं मातीचा वास येतो आणि खतरनाक मजा येते. गो भाई हायाबुजा. आणि सकाळ सकाळ निघालं ना ते सगळे रायडर येतात. मला जसं GoPro बंद होता त्याचे खूप सारे रायडर गेले आणि ZX ट्रेनर. भाई 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 आएंगे अपने भी दिन आएंगे रे आएंगे. येईल होंजळीत जग सारं आपसूक सामील होतील दिशा सपन. अरे भाई हा आवाज तसा देतो रे बाबा. तर आता आपण मित्रांनो एकविरा ते पोहोचू आणि हा लागला दुसरा टोल. त्याच्या पुढेच आपलं एकविरा आईचं मंदिर आहे. आपण तिथूनच पुढे जायचं आणि आपण थांबणार आहोत कामशेतला. इथून आहे 60 किलोमीटर आणि कारला आहे 6 किलोमीटर. चादर दिसते का तुम्हाला धुक्याची? कसं धुकं पडलं बघा ना, खतरनाक आहे. असे ना वेव आले धुक्याचे. हे काय आलं पडा आहे बाबा. अगो बे ठोकाठोकी झाले तिथं. ॲक्सिडेंट व्हायची उडायचा. थोडी 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 जागताना आम्हाला थोडी थोडी इथून आम्हाला जाऊ द्या, जाऊ जाऊ द्या ना. थोडी 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 जागा द्या ना तुम्ही आम्हाला थोडी थोडी. काय लिहिलंय? खुळ्या कल्पना धरूनही भ्रमात वेड्या पडू नको, बघूननी ती बघतच गेली, विचार तिचा करू नको. अगं बाबो रात राणी ती माझी ग. काही लिख आईच्या गावाला थांबले का पाठी. वाय एव्हरीवन स्टॉप्स. मित्रांनो आम्ही इथे पोचलो. तर प्रॉब्लेम असं झालं की हॉटेल इथेच बंद आहे. आम्ही हॉटेलला सांगितलं की आम्ही 9 वाजेपर्यंत येऊ. आणि आम्ही एवढे चांगले आलो आहे की 7:45 वाजता हॉटेलचे इथे कामशेतच्या पुढे. आता थांबू जरा. आता आपले पुण्याचे रायडर्स वगैरे येतात. सो ते आले की ब्रेकफास्ट वगैरे करून आपल्याला जाऊ डायरेक्ट डॅमच्या इथे. सगळं तुम्हाला भेटतो. आणि आतापर्यंत मोठं ब्लॉग कसा वाटतो आहे नक्की सांगा. ठीक आहे चला भेटतो. तर पुण्याचे रायडर येतील एक. मग तुम्हाला आपला पूर्ण लाईनअप दाखवतो मी. आता सध्या एक आपला लाईनअप दाखवते आपल्या 6 बाईक्स. बघा ही सुझुकी एक्सपल्स आपली जीवा परत एक्सपल्स. आणि ही आहे KK502. म्हणजे ऑलमोस्ट आपला ग्रुपच ॲडव्हेंचरवाला झाला. आता TRKवर बसून मिळतं. आता खतरनाक आहे, मजा येते. चला आता बाकीचे येतील मग दाखवता येतील. तर बघा असं मला फ्लॅग लावायचं आपल्याला इथे. आज लावू आपण. ठीक आहे चलो. तर आता आपण निघालेलो आहोत टुवर्ड्स आपल्या डेस्टिनेशन, आपल्या लोकेशनला. आणि आता इथून आपल्याला 1.5 तास आहे जायचं आहे. आणि थोडासा ऑफरोड पॅच पण लागेल, मजा पण येईल. आणि आता मला असं वाटतं ना की मी हा टॉप बॉक्स उगाच आणला आहे. ऑफरोड पॅच आहे आणि आज मी सोलो होतो तर टॉप बॉक्सची मला गरज वाटत नव्हती. इथे होते ना टँक बॅग आणली पाहिजे होती असं मला वाटायला लागलं. कारण टॉप बॉक्स ना धड 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 आवाज करते. तर असं पण चाललं. आणि मी तर बघतो ना ऊस लागवड खूप जास्त प्रमाणात केली जाते.
आणि इथे जे ट्रॅक्टर आहेत ना ते पण तसेच आहेत की बाईक एकमेकांना दोन असे जोडलेले असतात ना तसे. आणि बघा पूर्ण ओसाड परिसर आहे, ह्या साईडला पण ओसाड ह्या साईडला पण ओसाड. आता ट्रॅक्टर वगैरे आहेत म्हणून जेव्हा तुम्ही बघाल ना पूर्ण ओसाडच ओसाड आहे बघा. आणि हा बघा आपला आजचा लाईनअप. सगळ्यात पुढे अभिमन्यू सर आहेत, त्याचा लेडी करतात. आणि आता आपण कोरेगावला जायला आता इथून राईड घेतला आहे आणि तिथून सगळ्याला चाललं आहे. तुम्ही थांबलेलो म्हणून बोला पाठीत थांबू, जरा पूर्ण आपला लाईनअप दाखवतो आजचा. तर हा बघा एका फॉर्मेशनमध्ये चाललेत आणि थोडंसं ऑफ रोड प्राईज पण आहे. आणि ऑफ रोड प्राईज असलं पाहिजे, त्याचा मस्त मजा येते ना भाई. आणि आता आहे ना जरा ऊन वाढायला लागलं, पाण्याची जाम गरज असेल. ॲक्च्युली मी काल आहे ना रात्री सब्जा घ्यायला विसरलो. जे सब्जा वगैरे असताना त्याच्यात थोडा लिंबू पिळायचा सब्जा आणि आपली पूर्ण बॉटल ठेवायची. त्याच्यामुळे बॉडी जास्त डिहायड्रेट होत नाही आपली. आणि कसं पाणी जरी आपण बाहेर पियालं ना तरी ती त्या लेवलला बॉडी परत रिकवर नाही होत. कितीही पाणी प्या तरी तुम्हाला ते ताण लागते. तर मी अख्खे ना 20 रुपयाची बिस्लरीची बॉटल संपल पण काय होणार नाही. आणि हा बघा ना हा व्ह्यू तर बघा. अगो बाई थांबा, तुम्ही व्ह्यू बघा फक्त मी रस्त्याकडे बघतो. जर मी व्ह्यू बघायला गेलो चांगलाच व्ह्यू भेटेल आपल्याला. तो यहाँ पे ओवरटेक नहीं कर सकते. ऑफ रोड चालू झाला की काय, ह्याला थोडे ऑफ रोड बोलतात. हे तर काय मुंबईमध्ये पण बघायला भेटतं, एवढं काय नाही. त्यात सांगतो दुपारी यायला भेटला नाही ह्याच्यात उडी मारेन खरं सांगतो मी ना. आत्ता पण माझा उडी मारायचा प्लॅन चालू आहे. अगो बाबा हे बघा काय, अगो बघा हा मित्रांनो लिटरली आहे ना ह्या लेवलला पाणी आहे रे. म्हणजे पाय टाकला तरी लगेच पाणी लागेल. आणि आता छोटासा घाट चालू झालेला आहे. कृपया अपनी कुर्सी की पेटी बांध दे, घाट चालू हो गया है. कशाचा घाट, घाट संपला, शहर चालू झालेलं आहे. कृपया कुर्सीची पेटी बांधलेली खोलून टाका. भाई थोड़ा सा प्रॉब्लम हो गया. टॉप बॉक्स लूज झालं. क्या हुआ इसका वो गिर गया किधर शायद. आगे में फिर नाम मिल सकता है. नहीं उसका जो ये रहता है ना ये इसका गिर गया और शायद ये ना टूट गया अंदर से. नट. हाँ नट है ना. हा तुटले. अच्छा हे हा ना इथला नाही. आणि हा आहे ना हा नट स्पेसर त्याचा ॲडिशनल ना. हा आणि हा आतमध्ये ब्रेक झाला. ओके. हा पूर्ण लूज झाले. हा तोच निघाला तो ना. हा आतमध्ये तुटला बघ, तो ब्रेक झाला. तुटून क्रॅक झाला. हा पण निघाला ॲक्च्युली. त्यावरती लोड हा बघ आला. गेला सर तो पण गेला ते. ऐक ना हे टाईट करायला लागेल. नाही तो टाईट करू पण सीन काय हा नाही लागणार. तोही नाही बसणार आहे. दोन्ही नाही बसणार आहे तसंही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आपला टॉप रॅक ॲक्च्युली पूर्ण बोल्टमधून तुटलं आहे. आणि आपला टॉप बॉक्स आहे ना अक्षरशः हलतो धाडधूड. आणि माझा प्लॅन होता पण की बाई टॉप बॉक्स नाही आणायचं आहे, पण मी उगाच आणला आहे असं मला वाटतं. मी आता ना ॲक्च्युली टँक बॅग आणली तर बरं झालं असतं. हा पूर्ण तुटला तर प्रॉब्लेम असा की मला ना टॉप बॉक्स तिथेच ठेवून जावं लागेल. आणि मी बंजी रोप पण कॅरी नाही केले माझ्याबरोबर. अक्षरशः तो फक्त ना खालच्या बोल्टवरती आहे माहिती आहे का.
अहो ते नटवर तुटला तो. लूज झालं. हा नट आतून ब्रेक झालाय. इथे सुतळ भेटेल का कुठे? सुतळ सुतळ सुतळ. हा हा ही दिगू काय चांगली बंदी आहे का रे? आता एका गावात थांबलेलो आम्ही तिघं होतो. हे दोघं आपले रायडर्स आहेत, आपल्याबरोबरच आहेत. तर मग आम्ही तिथून रशी घेतली एका हार्डवेअरमधून आणि रशीने त्याला तात्पुरता त्या टॉपेला ना बांधून ठेवलं आहे. नाही तर ना ते पूर्ण राईडपर्यंत ना खडखड 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 आवाज करेल. ठीक आहे जरा एवढा नाही हलत आहे, आधी जेवढा हलत होता. आता काय करू, जेव्हा आपण आता डॅमवर पोचू ना तेव्हा मग त्याला पूर्ण नीट बांधला पाहिजे, एकदम परफेक्ट. थोडक्यावर बांधलं कारण बघितलं ना तर ह्या आरशात तो अर्धा जास्त दिसेल आणि ह्या आरशात कमी दिसेल. तो त्या साईडला लोडनं जरा जास्त जातं. तर त्याला तिथून प्रॉपर बांधतो. हे सेम आहे ना पँगॉंग लेकवाली फील आहे ती बघा, लिटरली भाई. काय व्ह्यू आहे यार. ते कोणतं आरे वारे सेम त्या टाईपमध्ये. हे बघा लेक. आता बघू ते जर कुठे थांबत असतील लेकच्या इथे तर मी व्हिडिओज वगैरे काढून तुम्हाला दाखवून देतो. तुम्हाला असं दिसतंच आहे ना मित्रांनो, काय एवढं टेन्शन घेत आहे. हां हा ना. तो ती लोग पण तिथेच चाललेत. भाई क्या चल रहा है इस राइड में, मुझे पता नहीं चल रहा यार. तो जो भी हो रहा है अच्छा हो रहा ही. चलो अभी कुछ इतना टेन्शन है नाही. आता काय नॉर्मल रस्ते. सो फायनली मित्रांनो आपण इथे पोचलेलो आणि बघा इथे आहे समोर आपलं लेक. सेम काय बोलतो बघा, तुम्हाला शूट करायला पण भारी जागा इथे. बघा सगळं शूट होतं. आणि हे बघा आपली जीवा इथे सेम पँगॉंग लेक सेम. बघा एवढ्या बाईक्स आहेत. आणि आपल्या टॉप ट्रॅकची हालत दाखवतो तुम्हाला इथे. बघा इथला स्क्रू गेला पूर्ण, हा पण पूर्ण निघतोय. आणि याला असा काहीसा बांधून ठेवला मित्रांनो. बघा हा बघा पूर्ण पँगॉंग नाही चाक्समान डॅम. तर मित्रांनो सगळ्यांचं आता इंट्रोडक्शन झालं आहे आणि खूप भारी आहे. खूप क्लिअर आहे यार बघा, खूप क्लिअर आहे. सो लवकरच भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथे संपवत आहे, तर भेटू लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत